पुढली बातमी अशी की लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणं आणि त्यांना शिवीगाळ करणे यामुळे छत्रपती संभाजीनगरातील पोलिसांनी रमेश पाटील नावाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलंय। रमेश पाटील मराठा आंदोलक आहेत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या संदर्भात समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल होते। आणि याच विषयी बोलण्याकरता थेट आपल्याबरोबर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, काय म्हणणं आपलं याबद्दल? नाही, अलीकडच्या काळामध्ये फोन करायचा, टेप करायचं आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करायचा अशा प्रकारची एक सवय त्या ठिकाणी जडलेली आहे। आणि त्या क्लिपच्या माध्यमातून शिवीगाळ करणं, वातावरण प्रक्षोभित करणं हे खूप मोठ्या प्रमाणावर झालंय, अनेकांच्या बाबतीत झालंय। आणि मला वाटतं त्यामुळे समाजामध्ये वाद होतो, त्याच्यामुळे कारण नसताना त्या ठिकाणी अशांतता पसरते। आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीनं थांबवलं पाहिजे। कारण बघा, तुम्ही ती क्लिप करायची, टेप व्हायरल करायची, मीडियाकडे पाठवायची, मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि म्हणून अशा लोकांना, बरं ज्यांनी ते केलंय, कोण रमेश पाटील, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघा। मागे नितेश राणेंच्या बाबतीत पण असंच केलं, तो या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये अशाच प्रकारचे मोडस ऑपरेंडीच आहे। तर मला वाटतं अशा प्रवृत्तीनं त्या ठिकाणी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे। कुणाच्यालाही फोन करायचा, वाटेल ते बोलायचं, त्याच्याकडून अपेक्षित आपल्याला बोलवून घ्यायचं आणि नंतर त्याचं राजकारण करायचं, मला वाटतं हे योग्य नाही आहे। आणि जर अशा प्रकारे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, ताब्यात घेतला असेल, तर सगळा ट्रॅक रेकॉर्ड तपासून कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। या प्रतिक्रियेबद्दल कारवाईची मागणी जी ती प्रवीण दरेकर यांच्याकडनं करण्यात आलेली आणि रमेश पाटीलचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून पुढील कार्यवाही केली जावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे।